जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं असलेल्या महाबळेश्वर शहरामध्ये आणि महाबळेश्वर शहराच्या परिसरामध्ये तालुक्यामध्ये रस्त्याच्या शेजारी असलेले दिशादर्शक फलकांची दुरावस्था ही नकोशी झालेली आहे। आणि या दुरावस्था झालेल्या फलकांमुळे पर्यटक आणि वाहन चालक यांना समस्यांना सामोरं जावं लागतंय। भरपूर पर्जन्यमान आणि त्याचबरोबर धुकं या दोन प्रमुख गोष्टी महाबळेश्वर आणि महाबळेश्वरच्या परिसरामध्ये पाहायला मिळतात आणि यामुळे वाहन चालवताना फार सावधानता ठेवावी लागते। मात्र हे दिशादर्शकच फलक रस्त्या शेजारीची दुरावस्था झालेली आहे आणि हे पडलेले दिशादर्शक फलक आणि सूचना फलक यांची दुरावस्थेमुळे पर्यटकांना आणि वाहन चालकांना आता समस्यांना सामोरं जावं लागत आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या सूचनेवरून आपण बघू शकता की पर्यटन स्थळ आणि अतिथी स्थळ याची जी काही दिशादर्शक फलक आहेत त्यांना सुव्यवस्थित आणि व्यवस्थित करावं असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। मात्र अद्याप सार्वजनिक बांधकाम विभाग हे गांधारीच्या भूमिकेत आहे आणि या गांधारीच्या भूमिकेमुळे आजही महाबळेश्वर आणि महाबळेश्वर परिसरामध्ये पर्यटकांना आणि वाहन चालकांना गाडी चालवताना वाहन चालवताना आपल्या समस्यांना सामोरं जावं लागत।